रोहन 3 तासापासून गाडी चालवत होता. त्याला आता भूक लागली होती. तो आता चांगल्या रेस्टॉरंटची तलाश करू लागला. घरून येताना तो रिकामी पोटी आला होता, त्यामुळे त्याला भूक लागली होती. गाडी चालवत असताना त्याला तिथं वडापावचा एक गाडा दिसला. वडापाव विकणारी एक स्त्री होती. त्यानंतर त्याने गाडीला ब्रेक लावला आणि तो गाडीमधून उतरून त्या गाड्यापाशी आला. त्याने त्या स्त्रीकडे पाहिलं तर त्याला ती स्त्री ओळखीची वाटत होती. त्याला ती राधा वाटत होती. तो खूप न्याहाळून तिचा चेहरा पाहू लागला, कारण रोहन आज राधाला 10 वर्षानंतर पाहत होता. पण त्याला राधा हुबेहूब अजून आठवत होती. तो काही पण करून तिला विसरू शकला नव्हता. आज रोहनचं वय 35 वर्ष झालं होतं, तरी पण त्याने अजून लग्न केलं नव्हतं. 10 वर्षापूर्वीच राधाचं लग्न झालं होतं. तेव्हापासून त्याचं मन तुटलं होतं. त्याचं तिच्यावर खूप प्रेम होतं. तोपर्यंत ती स्त्री म्हणजेच राधा रोहनला म्हणाली की, साहेब, तुम्हाला खाण्यासाठी काय द्यायचं आहे? हे बघा, इथं भेळ, वडापाव, भजी आणि चहा मिळतो. तुम्हाला यापैकी काय द्यायचं आहे? तुम्हाला वडापाव देऊ का? गरम गरम आताच बनवला आहे. तिच्या प्रश्नावर रोहन काहीच बोलला नाही, कारण तो तिच्या चेहऱ्याकडेच पाहत बसला होता. पहिल्यांदा तर राधा रोहनकडे पाहत नव्हती, पण तिने जेव्हा रोहनकडे पाहिलं तेव्हा ती पण रोहनला न्याहाळून पाहू लागली. या 10 वर्षात दोघे पण खूप बदलले होते. रोहन खूप आरामशीरपणे आयुष्य जगत होता, त्यामुळे त्याची तब्येत थोडीशी जाड झाली होती आणि इकडे राधा जरा सावळी आणि बारीक झाली होती. रोहन घाबरत तिला म्हणाला की, तू राधा आहेस ना? रोहनच्या तोंडून स्वतःचं नाव निघाल्यामुळे राधा घाबरली. गाड्यावरचं सामान असंच इकडे तिकडे ठेवू लागली आणि तिने पटकन तिचं तोंड लपवण्याचा प्रयत्न करू लागली. पण रोहन तिला म्हणाला की, राधा, मी तुला ओळखलं आहे, त्यामुळे तुला तोंड लपवण्याची काहीच गरज नाही. आणि विनाकारण सामान इकडे तिकडे का ठेवत आहे? रोहनच्या बोलण्यावर राधा शांत झाली. त्यानंतर ती अडखळत म्हणाली की, अमेरिकेतून केव्हा आला आहेस? रोहन म्हणाला, 5 वर्ष झालं मी भारतात आलो आहे. आता मी शहरात राहत आहे आणि स्वतःचा मोठा बंगला सुद्धा बांधला आहे. आईसोबत मी राहत आहे. राधाने तिच्या डोक्यावरचा पदर काढला आणि ती डोळे मोठे करत रोहनला म्हणाली की, रोहन, तुला बायको व मुले नाहीत का? रोहन म्हणाला की, जर लग्नच नाही केलं तर मुले कुठून येणार आहेत? राधाला विचारायचं होतं की तू लग्न का नाही केलं, परंतु ती बोलू शकली नाही. काही वेळ ती शांत बसली. त्यानंतर ती त्याला वडापाव देऊ लागली. रोहन म्हणाला की, तू इथे कशी काय आहे? त्यानंतर राधा म्हणाली की, इथेच माझं सासर आहे. पाठीमागे जे ब्राऊन कलरचं घर आहे ते आमचं घर आहे. अगं पण राधा, मी ऐकलं होतं की तुझा नवरा खूप पैशावाला आहे, तर मग तुझी हालत ही अशी का बनवली आहेस? राधा म्हणाली की, जेव्हा नवरा होता तेव्हा पैसे होते, पण आता नवराच नाही म्हणून पैसे पण नाहीत. 4 वर्षापूर्वीच माझ्या नवऱ्याचं निधन झालं आहे. महामारीमध्येच त्यांचा मृत्यू झाला. तर मग रोहन म्हणाला की, महामारीत ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांना सरकारने पैसे दिले होते, तुला मिळाले नाहीत का? रोहन, माझ्या नवऱ्याला जोपर्यंत आम्ही दवाखान्यात घेऊन जात होतो तेव्हा रस्त्यातच त्यांना मृत्यू आला. त्यामुळे आम्हाला त्यांचे कागदपत्र बनवता आले नाही. सगळीकडे खूप वाईट वातावरण होतं, त्यामुळे कागदपत्र न बनवताच
आम्ही त्यांचं 10 संस्कार केले. रोहन म्हणाला की तुला तो आजार झाला नव्हता का? एक ग्राहक आल्यामुळे राधा बिझी झाली. नंतर हात धुवत म्हणाली की आमच्या घरातील सगळ्यांना झाला होता, पण आम्हाला काही नाही झालं. माझ्या नवऱ्याला पहिल्यापासूनच दम्याचा आजार होता, त्यामुळे त्याला सहन झालं नाही. त्यानंतर राधा म्हणाले की मला 8 वर्षाची एक मुलगी पण आहे. ती आता शाळेत गेली आहे. तिच्यासोबत मी एका खोलीत राहत आहे. जसा नवरा सोडून गेला तसं मला वेगळं राहायला दिलं. 1 वर्ष भावाच्या आधारावर घर चालत होतं, पण त्याला पण घर प्रपंच आहे. त्याला पण मुले बाळे आहेत. कुठपर्यंत तो माझा भार उचलणार होता? माझे बाबा हे धंदा करत होते, त्यामुळे त्यांच्यासोबत राहूनच मी हे सगळं शिकली होती. आणि आज हा धंदा माझं घर चालवत आहे. त्यानंतर रोहन वडापाव खाऊ लागला. वडापाव खाऊन झाल्यावर राधाने अजून त्याच्या प्लेटमध्ये वडापाव दिला. तो तिला काही न म्हणता खात होता. राधा त्याच्याकडे बघत म्हणाली की एक बोलू का? त्याने मानवर केली आणि म्हणाला की काय? ती अडखळत्या शब्दात म्हणाली की तू लग्न का नाही केलं? रोहन म्हणाला की खरं सांगू का खोटं सांगू? ती म्हणाली की खरंच सांग. रोहन म्हणाला की कारण तू मला मिळाली नाही. मला तुझ्यासोबत लग्न करायचं होतं. राधा म्हणाली की तू कधी मला असं म्हणालास नाही की तुझं माझ्यावर प्रेम आहे. त्यानंतर रोहन म्हणाला की आपण जेव्हा 10वीत होतो तेव्हा तुझ्या वहीमध्ये मी एक चिठ्ठी लिहिली होती. त्यामध्ये मी आय लव्ह यू राधा म्हणून लिहिलं होतं. पण रोहन जेव्हा ती चिठ्ठी मॅडमला दिली तेव्हा ते अक्षर तर कोणाशीच जुळत नव्हतं. तेव्हा रोहन हसत म्हणाला की अगं ते मी माझ्या डाव्या हाताने लिहिलं होतं. ते काय आहे ना, मला दोन्ही पण हाताने लिहिता येत आहे. रोहनचं बोलणं ऐकून राधा हसायला लागली. त्यानंतर राधा म्हणाले की अरे ती चिठ्ठी माझ्या मैत्रिणीच्या हातात आली होती, त्यामुळे ती चिठ्ठी मॅडमला द्यावी लागली. पण मला पूर्णपणे माहीत होतं की ती चिठ्ठी तूच लिहिली होती. रोहन आश्चर्याने म्हणाला की तुला कसं काय माहीत की ती चिठ्ठी मीच लिहिली होती? राधा त्याला म्हणाले की तू अजून पण वेडाच आहेस. तुझ्या डोळ्यांनी मला सर्व काही सांगितलं होतं. तू जेव्हा पण माझ्याकडे पाहत होता तेव्हा तुझ्या डोळ्यात मला सर्व काही दिसत होतं. त्यानंतर रोहन तिला म्हणाला की तुला पण एक विचारू का? तुझ्या पण मनात माझ्याबद्दल काहीतरी होतं का? राधा खाली मान घालून म्हणाली की माझ्या मनात पण तुझ्याबद्दल खूप काही होतं. मला वाटत होतं की जी चूक तू चिठ्ठी देऊन केली होती ती चूक अजून एकदा करावी, पण त्यानंतर तू काहीच प्रयत्न केला नाहीस. रोहन म्हणाला की अगं मी अजून एकदा कसा प्रयत्न करणार होतो? पहिल्या वेळेसच एवढा मोठा हंगामा झाला होता. मी तर त्यातून वाचलो होतो. राधा उदास होऊन म्हणाली की खरंच तू माझ्यावर प्रेम करत होता तर मग काहीतरी करायला पाहिजे होतं. अरे मी मुलगी असल्यामुळे मला काही करता आलं नाही. तुझ्यासोबत बोलता किंवा संपर्कसुद्धा साधता आला नाही. 10वी नंतर माझं शिक्षण थांबलं होतं, पण त्यानंतर तू जेव्हा मला भेटत होता तेव्हा मी तुझ्या प्रपोजरची वाट पाहत होती. रोहन म्हणाला की किती वेड्यासारखी गोष्ट आहे. आपण दोघे पण एकमेकांना पसंत करत होतो, पण आपण बोलू शकलो नाही. पण मी जेव्हा परदेशात गेलो होतो तेव्हा तुझी आठवण मला रोज येत होती. तिथे गेल्यावर मी विचार केला होता की आता स्वतःच्या पायावर उभा राहिल्यावर गावाकडे गेल्यावर सगळ्यात पहिल्यांदा तुझ्या बाबाकडून तुझा हात मागणार होतो.
पण रोहन नाराज होऊन म्हणाला की तुझं लग्न झाल्यावर 2 महिन्यांनी मी गावाकडे आलो होतो. तिथे गेल्यावर सगळं कळाल्यावर माझं मन खूप तुटलं होतं. आता गावाकडे काही शिल्लक राहिले नव्हतं, त्यामुळे माघारी निघून आलो. त्यानंतर रोहन काही बोलला नाही. दोघं पण शांत बसले. हायवे रोडवरून जाणाऱ्या गाड्यांचा आवाज येत होता. त्यानंतर रोहन अडखळत म्हणाला की राधा, आपण आता दोघं लग्न करू शकत नाही का? राधा म्हणाले की नाही, कारण मी आता तुझ्या लायक नाही. माझी हालत तर बघ, मी एक विधवा आहे. शिवाय माझा रंग आता सावळा झाला आहे. मी आता तुला शोभून दिसणार नाही. तू खूप सुंदर दिसत आहेस आणि माझ्यापेक्षा गोरा दिसत आहे. आपली जोडी चांगली दिसणार नाही. तुला अजून खूप भरपूर मुली भेटतील. त्यातील एका सुंदर मुलीसोबत तू लग्न कर. असं म्हणून राधा तिचे अश्रू लपवू लागली. रोहन उठून उभा राहिला आणि म्हणाला की आता मी जातो, खूप दूर जायचं आहे. तो जेव्हा जायला निघाला तेव्हा राधा म्हणाली की जाता जाता चहा तरी पिऊन जा, मी खूप छान चहा बनवते. त्यानंतर रोहन तिच्या जवळ आला आणि म्हणाला की उद्या मी आईला घेऊन येणार आहे. तू आपल्या लग्नाची तयारी कर. हा तुझा चहा मी तर रोजच तुझ्या हातचा पिणार आहे. आणि हो राधा, आज पण माझ्या नजरेत तू सगळ्यात सुंदर मुलगी आहेस. तुझ्याशिवाय या डोळ्यांना कोणीच आवडले नाही. तो तिच्याजवळ आला आणि ती खूप घाबरली आणि पटकन खाली बसली आणि रडू लागली. तो म्हणाला की काय झालं आहे, तुला माझ्या घरी यायचं नाही का? ती म्हणाली की माझ्या हाताला धरून उभा कर, कारण या पायात आता शक्ती राहिली नाही. त्यानंतर रोहनने तिला उभा केलं. तर मग सांग राधा, तुझी पाठवणी माहेरकडून करायची आहे का की सासरकडून करायची आहे? राधा म्हणाली की सासरकडूनच मला माझी पाठवणी करायची आहे, कारण मला काही माणसांची तोंड बंद करायची आहेत. तो म्हणाला की ठीक आहे, उद्या मी आईला घेऊन येणार आहे आणि मीच सगळी तयारी करणार आहे. आपला लग्नाचा मंडप मीच सजवणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रोहनची आई पण आनंदाने राधाला बघायला आली. रोहनच्या आईचं पण मन रोहनसारखंच निर्मळ होतं. राधा एक विधवा आहे, तिला एक मुलगी आहे, वगैरे वगैरे असे प्रश्न त्यांनी मनात पण आणले नाही. राधाच्या लग्नाला सासरचे आणि माहेरचे दोन्हीकडले माणसे आले होते आणि अशा प्रकारे राधाच्या बेरंग आयुष्यात रोहनने येऊन रंग भरले होते. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.